प्रत्येक महाराष्ट्रातल्या नेत्यापुढं, प्रदूषण बोर्डापुढं सातत्याने माझ्या टीमनी, माझा बंधू इथं असतो सुद्धा अविनाश कारखान्याला संचालक आहे, त्यांनी ठेवलेला आहे. माझ्या मित्रांनी सर्वांनी पार निरेपासून ते डायरेक्ट खाली पंढरपूरपर्यंतच्या सगळ्या लोकांना आम्ही त्या पद्धतीचं सांगितलेलं आहे की बाबा आमच्या नदीचं, शेतकऱ्यांचं जीवन या नदीच्या पाण्यावर आहे. शेती त्यामुळं पिकते. ह्या पाण्याच्या प्रदूषणामुळं आज या शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन म्हणजे नापीक व्हायला लागलेली, संपूर्ण प्रदूषणमुक्त करा असं पवारसाहेबांपुढे आम्ही सांगितलं. एकीकडे हिमालय एवढे दुःख असताना देखील साहेब या ठिकाणी पाहणी करायला आलेले. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्हाला फक्त निरोप आला, आमचं कर्तव्य. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे, दादांच्यावर प्रेम होतो म्हणून 2 दिवस तिथे मी रडत बसलेलो होतो. नाविलाज आहे, परंतु पवार साहेबांचं मत, जर एवढी मोठे त्यांच्या घरातली व्यक्ती दुःख पचवून आपल्यासाठी येत असतील तर माझं काम आहे इथं थांबणं आणि त्यांना आमच्या व्यथा शेतकऱ्यांच्या त्यांच्या पुढं मांडणं. कारण ह्या शेतकऱ्यांनी मला जिल्हा परिषदच्या अध्यक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे. फार मोठं दुःख आहे आमच्यावर, फार मोठं दुःख आहे. आमचा नेता, आमचा मोठा भाऊ गेला असं म्हणावं लागेल, कारण की चुकीचं नाही, त्याने तेवढं प्रेम केलं महाराष्ट्रावर. आमच्या बारामतीचा वाघ हरपलेला आहे, बारामतीचा संपूर्ण विकास खुटलेला आहे.